मला काय यात कुठलं राजकारण आणायचं नाही, काय नाही. हे मंदिर पहिल्यांदा बांधलं जे विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी बांधलं, हे सगळ्या गावाला घेऊन बांधलं. आणि या ठिकाणी आबा पाटलांचं नाव आहे, सगळ्या गावांनी इथं वाचून बघावं, मी काय खोटं बोलत असेल. त्यानंतर ही यात्रा कमिटी जी म्हणते की कधीच नोंद नव्हती, रजिस्ट्रेशन नव्हती, ही यात्रा कमिटी श्रीनाथ अष्टमी उत्सव कमिटी ही नोंद केली विठ्ठलराव दादाजी पाटील सगळ्यांनी रजिस्टर कागद आहे असं का बरं का, मी काय माझं बोलत नाही. त्यानंतर ही यात्रा कमिटी साईजी बापूंनी ही चालवली. त्यानंतर ह्या बरेच सगळ्यांनी चालवले, त्यांचे सगळे रजिस्टर सगळे शिक्के मारलेले आहेत. या सदस्य कोण कोण होते बॉडी सगळे, कोणाला पाहिजे असलं सगळं देतो. त्यानंतर आपले भगवान मंगल कार्याचा विषय, भगवान मंगल कार्याची माहिती घेतली मी. त्यावेळी तिथं थिएटर बांधण्याचा प्रयत्न झाला. हे सगळ्या गावाला माहिती असतो. तुम्ही कधी कार्यालयात गेला तर कार्यालयात बघा, सगळं तुम्हाला मिळून दिसेल कुठं कसं काय काय पद्धतीने बांधलंय. बरं ठीक आहे, त्याचा पण काही विषय नाही. साईजी बापू आणि आनंदाबाई पाटील या दोन माणसांनी हे धर्मदाय आयुक्ताला केस केली आणि ते थिएटर बांधायचं चाललेलं. त्याच्यानंतर ते कार्यालय झालं. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे, तोही कुणाला पाहिजे असला सही शिक्क्याचा तोही माझ्याकडे आहे. त्याची मी तुम्हाला सगळ्या गावाला मी आता द्यायलाच पाहिजे, कारण की माझ्या आरोप झाले, माझ्या घराला आरोप झाले, त्यामुळे मला हे सगळ्या गावात दिलं पाहिजे. आणि मी गावाला सांगतो, आज पूर्ण मी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की यात भरपूर काय काय. मी ह्या सगळ्या गावाला ही कायदेशीर लढाई लढून त्या गावाची जमीन ही ना देवाची जमीन या देवाच्या चरणी जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत मी गावासाठी करू. माझं काय व्हायचं मी पण कोणाला भेटणार नाही, कारण मी बी आबा पाटलाच्या घरात काय मी चोरीमारी करून काय करून माझं घरी चालणार नाही. आणि माझे चुलते त्यांच्या खांद्याला आयुष्यभर ही यात्रा करते, काय कोणी एकट्याने यात्रा केली नाही. आणि गावाला आपल्या पाटलांना तुम्ही दिले ना, तर गावाला पाटलांनी सांभाळायचं असते. पाटलांनी सांभाळायचं असते गावाला. कुणी सांगायचं काय येणं दिलं त्यानं दिलं. अहो गावाला तुम्हाला दिले, गावाला तुम्ही मोठं करा की गावा प्रश्न. ठीक आहे, मी ह्या चांगल्या पद्धतीने यात्रा करीन आणि माझी रजिस्ट्रेशन यात्रा झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना नमस्कार करतो. बैलगाडी शर्यती, कुस्त्याचं मैदान, मला कुणाला भांडायचं नाही, कुणाला आरोप करायचा नाही. जे काय करायचं असेल ते मी कायदेशीर करीन. मी काय कुणाला भेटणार नाही, एवढं बोलतो. आणि आमच्या या यात्रा देवाच्या कमिटीसाठी मी 50,000 रुपये यात्रा कमिटीला आता 50,001 रुपये देत आहे. कुणाला यात्रेला द्यायचं असतील फेरीला यात्रेला तर तुम्ही तिथं देऊ शकता. 11,000 रुपये या ठिकाणी यात्रा कमिटीचा मी हिशोब मांडत आहे. दोन्हीही यात्रा कमिटीचा हिशोब मांडणार आहे.